सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे काल सायंकाळी एका महिलेने येऊन तक्रार दिली होती की ते विदर्भ साहित्य मंडळ या ठिकाणी एका सत्संगच्या कार्यक्रमाला त्यांच्या परिवारासह आल्या होत्या आणि गाडीतून उतरल्यानंतर त्यांना वॉशरूमला जायचं असल्याने त्यांनी तळमजल्यावरील वॉशरूमचा वापर करण्यासाठी त्या गेलेल्या होत्या आणि ज्या वेळेला वॉशरूम करून उठल्या त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की खिडकीतून कोणीतरी त्यांचा मोबाईल हल्ल्यासारखा दिसला म्हणून त्यांनी पटकन बाहेर येऊन धावत येऊन आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे पती जे बाहेर उभे होते त्यांनी त्या इस्माला पकडलं आणि त्याच्याकडे त्याचा मोबाईल चेक केला असता त्याच्यामध्ये त्या महिलेचा व्हिडिओ दिसून आला। त्यानंतर त्यांनी तत्काळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्या इस्माला ताब्यात देऊन त्याच्या विरुद्ध माहिती दिली। त्यानुसार आपण सदर महिलेचा विनयभंग केल्याचा आणि चित्रीकरण केल्याचा गुन्हा तात्काळ नोंद करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हा मंगेश विनायकराव खापरे राहणार कासारपुला गल्ली सागर सेल्सच्या वर तहसील नागपूर या ठिकाणी राहणारा असून तो एका खाजगी शाळेमध्ये चित्रकलेच्या शिक्षकाचं काम करत आहे। सदर इस्माचं रेकॉर्ड आम्ही काढलं असं त्याच्यावर यापूर्वी देखील अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये असेच महिलांचे वॉशरूम करतानाचे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्यात देखील त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्या इस्माकडे चौकशी केली असता त्याने त्याची कौटुंबिक पत्नी सोबत वाद आहेत आणि पत्नी माहेरी गेल्यानंतर तो स्वतःला खूप एकटं महसूस करतो म्हणून तो अशा प्रकारचे कृत्य करतो असं त्याने सांगितलेलं आहे। तो थोडा विकृत स्वभावाचा असल्याचं दिसून येत आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये असेच वॉशरूम करताना अन्य 2 महिलांचे आणि आंघोळ करताना आणखी 2-3 व्हिडिओ मिळून आलेले आहेत, परंतु त्याबद्दल त्यांनी ते व्हिडिओ कुठे काढलेले आहेत याबद्दल तो कुठलीही माहिती देत नाही। जर आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की अशा स्वरूपाच्या कोणत्याही महिलेसोबत घटना घडलेली आहे परंतु त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नसेल तर त्यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे येऊन माहिती द्यावी जेणेकरून आरोपी सध्या ताब्यात आहे त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल। तसेच सर्व महिलांना मी आवाहन करू इच्छिते की आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जाता त्यावेळेला वॉशरूमचा किंवा बाथरूमचा वापर करत असता त्यावेळेला अवतीभोवतीची सुरक्षितता बघावी, तिथे कॅमेरे आहेत का किंवा मोबाईलचा वापर होत आहे का किंवा खिडकीतून कोणी डोकून पाहत आहे का जेणेकरून तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही आणि ती सुरक्षित राहील यासाठी मी आपणास आवाहन करते। सदर गुन्ह्याच्या दाखल करताना आणि पुढील कारवाई करताना आम्हाला माननीय पोलीस आयुक्त सिंगल सर एलांडो तांबोळी सर नॉर्थ रिजन शेवाळे सर DCP मदने सर ACP नंदनवार सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभलेले आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत। दिनांक 30 जानेवारी रोजी शांतीनगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे API चोपडे आणि आमचे पोलीस हवालदार सय्यद यांना विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही लोक ऑनलाईन फ्रॉड करत आहेत आणि ते एका ठिकाणी सर्वजण थांबलेले आहेत। अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे तपास पथकाची टीम फातमानगर येथे त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना एका रूममध्ये 5 इसम मिळून आले। या 5 इसमांकडे एकूण 12 मोबाईल 12 डेबिट कार्ड 17 चेकबुक 1 पासबुक 2 पॅन कार्ड असा जवळपास 70,000चा मुद्देमाल या इस्मांकडे मिळून आल्यावर आणि त्यांची सर्व संशयास्पदरित्या त्यांच्या सगळ्या हालचाली होत्या त्या पाहिल्यानंतर आमच्या तपास पथकाने हे लोक नक्की काय करतायत, ऑनलाईन फ्रॉड करतात तर कशा प्रकारचा करतायत याबाबतीत आपल्या ऑनलाईन पोर्टलवर माहिती घेतली असता या लोकांनी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये खाते उघडले होते वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि वेगवेगळ्या बँकामध्ये खाते उघडून त्या बँक खात्यामध्ये जवळपास 5 राज्यातून म्हणजे बिहार, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून अमाऊंट ट्रान्सफर झाल्या होत्या। या 19 जवळपास खाती आहेत। या खात्यांमध्ये या वेगवेगळ्या ठिकाणाहून अमाऊंट ट्रान्सफर झाल्या होत्या। त्या बाबतीत अधिकचा तपास चालू आहे। अधिक तपास करत असताना या ज्या खात्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यातून पैसे वर्ग झालेले आहेत त्या ठिकाणी या लोकांच्या विरुद्ध फ्रॉडचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तिकडच्या पोलिसांनी हे अकाउंट्स फ्रीज केल्याची आपल्याला माहिती मिळाली। त्यानंतर आपली खात्री झाली की हे सर्व इसम हे ऑनलाईन फ्रॉड करणारे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला आम्ही ऑनलाईन फ्रॉड करण्याबाबत फसवणुकीचा IT ॲक्ट सह गुन्हा दाखल केलेला आहे। काही गुन्हे दाखल आहेत या लोकांचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत। यांच्यावर आत्तापर्यंत अशा प्रकारचे गुन्हे दाखल नाही आहेत, परंतु हे सर्व तरुण मुलं आहेत। त्याच्यामध्ये 2 17 वर्ष वयाची मुलं आहेत,
बाकीचे तिघेजण आहेत ते 20-23 अशा वर्षाची वयाची मुलं आहेत आणि ही एका मास्टर माइंडच्या सांगण्यावरून त्यांनी हे अकाउंट्स उघडलेले आहेत. तपासादरम्यान अशी माहिती मिळालेली आहे की यांच्या बँक खात्यांचा वापर केला जात होता आणि जो इसम आता फरार झालेला आहे तो इसम ऑनलाईन फ्रॉड करून यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे वर्ग करत होता आणि त्यांच्याकडून हे पैसे तो तात्काळ काढून घेत होता. जवळपास 1 महिन्यापूर्वी हे सगळे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत आणि 1 महिन्यात या अकाउंटमध्ये 35 लाख रुपये वर्ग झालेले आहेत. ही सर्व फ्रॉडची रक्कम आहे आणि ही रक्कम तात्काळ या लोकांनी काढून त्या इसमाला देऊन टाकलेली आहे. त्यामुळे आता तो इसमाचाही आम्ही शोध घेत आहोत आणि अधिकचा तपास करून याच्यामध्ये इतरही काही लोक याच्यामध्ये सहभागी असतील त्या सर्वांचे शोध घेण्याचं काम चालू आहे. त्यांच्यावर किती दिवसाची पोलीस कोठडी ठेवणार? आता हे जे 3 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे त्यांना कोर्टामध्ये काल हजर करण्यात आलं होतं. त्यांची 4 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. अधिकचा तपास सुरू आहे.